हालेलुया हालेलुया हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे, एके दिवशी त्यांच्या हाताला कचोरा चावला तेव्हा त्यांचा हात सुजला आणि ती दवाखान्यामध्ये गेली। तेव्हा आई बहीण म्हणते की दवाखान्यामध्ये जाऊन आली आणि त्याने इंजेक्शन घेतलं तेव्हा त्यांच्या हाताला चाटीसारखी आलेली होत्या आणि हात जडसारखा झालेला होता। त्या त्रासासाठी त्यांनी गेल्या गुरुवारच्या दिवशी रात्री ही बहीण इथे हजर होती। ज्या वृद्धाने त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला त्या क्षणी या बहिणीला परमेश्वराचा स्पर्श झाला। त्या बहिणीचा हात पूर्णपणे बरा आहे म्हणून ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण मोठ्याने ठराजून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या आईंची साक्ष आहे, 2 महिन्यापासून त्यांचं नाक दुखत होतं, तसंच 6 दिवसापासून त्यांच्या अंगाला सूज आलेली होती। या त्रासासाठी या आईने एका मंगळवारच्या दिवशी येऊन ब्रदरांकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे आईनं प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ती पूर्णपणे बरी आहे म्हणून ही आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या आईंची साक्ष आहे, 3 महिन्यापासून त्यांना वाईट स्वप्न दिसायची तेव्हा त्यांच्या अंगामध्ये खूप भीती भरायची। या आई म्हणते की तेव्हा रात्री स्वप्न बघायचे आणि ते उठून सकाळी बघते तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये तसंच घडत होतं। हा त्यांचा त्रास 3 महिने चालूच राहिला। ती प्रार्थना करत होती तेव्हा 2-3 दिवस त्यांना बरं वाटायचं, वाईट स्वप्न दिसत नव्हती, पण पुन्हा हा त्रास त्यांना चालूच होता। आणि गेल्या परिवारच्या मीटिंग मध्ये आई इथे हजर होती। ज्या ब्रदराने इथून असा संदेश दिला की कोणाचं तरी वाईट स्वप्न निघून जात आहे, वाईट विचार निघून जात आहे, त्या क्षणी आईला प्रभूचा स्पर्श झाला। या आई म्हणते की तेव्हापासून त्यांना पूर्णपणे बरं वाटतं, त्यांना आता वाईट स्वप्न दिसत नाही म्हणून या आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण मोठ्याने ठरवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या आईंची साक्ष आहे, 1 महिन्यापासून त्यांच्या छातीमध्ये दुखायचं, तसंच पाठीमागून त्याची सूज आलेली होती। त्या त्रासासाठी ते इथे प्रार्थनेला येत राहिल्या, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिल्या, तरी पण त्याच्याने त्यांना काही फरक जाणवला नाही। त्या गेल्या मंगळवारच्या दिवशी येऊन त्यांनी ब्रदरांकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे आईला प्रभूचा स्पर्श झाला। आता हे पूर्णपणे बरे आहे म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया।